आणि आता वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। विठुरायाच्या दर्शन रांगेतली घुसखोरी अखेर थांबणार आहे। मंदिर समितीने दर्शन रांगेला आता जाळी लावलेली आहे। दर्शन रांगेच्या घुसखोरीमुळे वारकरी रांगेतच ताटकळत उभे राहायचे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूया। पंढरपूरला विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन आणि मुखदर्शनासाठी वर्षाकाठी जवळपास 1 कोटी भाविक येत असतात आणि या भाविकांना सुलभ सहज दर्शन मिळावं यासाठी मंदिर समिती वेगवेगळ्या प्रकारची सोय करते। आषाढी यात्रेमध्ये दर्शन रांगेमधील घुसखोरी हा महत्त्वाचा विषय असतो। अनेक भाविक या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये घुसखोरी करत आहेत। त्यामुळे आता उपाय म्हणून मंदिर समितीने ह्या जाळ्या लावलेल्या आहेत, जेणेकरून आतमध्ये कुणालाही जाता येणार नाही। मंदिरापासूनच्या दर्शन रांगेला ह्या जाळ्या लावण्याची सुरुवात झालेली आहे आणि जवळपास दर्शन मंडपापर्यंत साधारण 3 ते 4 किलोमीटर अशा जाळ्या लावण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आषाढी यात्रा काही दिवसांवर आलेली आहे आणि त्यापूर्वी घुसखोरी थांबवण्यासाठी मंदिर समितीने हा महत्त्वपूर्ण उपाययोजना ही केलेली या ठिकाणी दिसत आहे, जेणेकरून भाविक जे तासन तास ताटकळत दर्शन रांगेमध्ये उभे राहतात आणि घुसखोरी झाल्यामुळे त्यांना आणखीन ताटकळत उभं राहावं लागतं। आता कुठेतरी भाविकांना लवकरात जलद दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीने आता जाळी लावलेली आहे आणि त्याचबरोबर मंदिर समितीचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी 24 तास तैनात करण्यात आलेले आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।